ठाकरेंच्या नॉट रिचेबल नगरसेविका संपर्कात आल्या. डॉक्टर सरिता म्हस्के नार्वेकरांना भेटल्या. म्हस्केंबाबत उलटसुलट चर्चांना पूर्णविराम. शिंदे की ठाकरेच, सरिता म्हस्केंचा निर्णय काय? मुंबई महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष म्हणून ठाकरेंच्या सेनेनं बाजी मारली, पण एक नगरसेवक फुटल्याची बातमी आली आणि खळबळ उडाली. या नगरसेविकेचं नाव आहे डॉक्टर सरिता म्हस्के. 24 तासांपासून सरिता म्हस्केंसोबत संपर्क होत नव्हता. इतकंच काय तर फुटलेल्या या नगरसेविका शिंदे सेनेसोबत जाणार असल्याच्या चर्चाही चवीनं सुरू होत्या. पण अखेर डॉक्टर सरिता म्हस्के परतल्यात. मध्यरात्री मिलिंद नार्वेकरांच्या घरी भेट देत सरिता म्हस्के यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. काय आहे त्यांची भूमिका? त्यांनी माध्यमांसमोर येऊन काय सांगितलं? त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर त्यांचं काय म्हणणं आहे? मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा काय झाला? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. एकीकडे शिंदेनी हॉटेल पॉलिटिक्स करत नगरसेवकांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवलं, तर दुसरीकडे ठाकरेंचे नगरसेवक फुटणार असल्याच्या वावड्याही सुरू होत्या. अशातच ठाकरेंच्या नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के नॉट रिचेबल झाल्या. त्यामुळे म्हस्के यांचा शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याच्या बातम्यांना चर्चेतून उधाण आलं. अखेर 24 तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर सरिता म्हस्के समोर आल्यात. त्यांनी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि सर्व घडामोडींना पूर्णविराम दिलाय. आपण उद्धव ठाकरेंसोबतच कायम आहोत असं डॉक्टर सरिता म्हस्के यांनी सांगितलं. पण त्या इतक्या वेळ संपर्कात का नव्हत्या? त्याचं कारण काय आहे ते मी सांगणार आहे, पण त्याआधी पाहूया डॉक्टर सरिता म्हस्के कोण आहेत. डॉक्टर सरिता म्हस्के या उद्धव ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक 157 मधून त्या निवडून आल्यात. म्हस्के यांनी इथं भाजपला हरवत विजय नोंदवलाय. भाजपच्या आशा तायडेंचा 1803 मतांनी पराभव करून डॉक्टर सरिता म्हस्के निवडणुकीत जिंकल्या. यात भाजपच्या आशा तायडेंना 12,946 मतं मिळाली, तर डॉक्टर सरिता म्हस्के यांना 14,749 मतं मिळाली. सरिता म्हस्के यांचे पती डॉक्टर रवींद्र म्हस्के हे चांदिवलीमध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहेत. सरिता यांनी 2017 मध्ये काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती, पण अवघ्या 400 मतांच्या फरकानं त्यांच्या वाट्याला पराभव आला. त्यानंतर म्हस्के यांनी व्हाया भाजप शिंदे सेनेत प्रवेश केला, पण महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे सरिता म्हस्के यांनी शिंदेची सेना सोडली आणि ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर म्हस्के यांना उमेदवारी मिळाली आणि आता त्या निवडणूक जिंकल्याही. पण कोकण भवनात गट नोंदणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि डॉक्टर सरिता म्हस्के नॉट रिचेबल झाल्या. सरिता म्हस्के या शिंदेचे आमदार दिलीप लांडे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं गेलं. त्यामुळे त्यांच्या शिंदे सेने प्रवेशाची बातमी पसरली, पण ही बातमी अफवा ठरली. सरिता म्हस्के यांनी मध्यरात्री उशिरा ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पती रवींद्र म्हस्केही उपस्थित होते. रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सरिता म्हस्के या पुन्हा एकदा उद्धव सेनेच्या संपर्कात आल्यात. यावेळी देवदर्शनाला गेल्यामुळे संपर्कात नव्हते. विरोधक खोट्या बातम्या पसरवतात असंही म्हस्के यांनी म्हटलंय. हे बघा, मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते आणि मला थोडा येण्यासाठी उशीर झाला आणि बाहेर असल्यामुळे मी नॉट रिचेबल होते. पण जेव्हा मी रिचेबल झाले, माझं पक्षाशी बोलणंही झालं आणि माझ्या सेफ्टीसाठीच मला पक्षाकडनंच आदेश होते. नार्वेकर साहेबांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही इथे पोहोचेपर्यंत, आमच्याकडे येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद ठेवा. बघा, माझं गोष्ट ऐका. सर्व जे इलेक्शन्स लढतात त्यांना सर्वांना माहिती असतं की इलेक्शन लढताना आपल्याला किती अडचणी येतात. माझ्याही आयुष्यात त्या अडचणी आल्या. मी 9 वर्ष मेहनत केली होती. 10 दिवसापूर्वी माझं तिकीट कापलं गेलं होतं. त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं, नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे, मी 5 दिवसात तुझ्या दर्शनाला येईल. आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर. तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये. पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही, मला जवळच जायचं होतं, म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन. पण मागे रात्री जो मेसेज आला, मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते, जो मला लेट भेटला. मग मी इथे निरोप पाठवला की असं असं आहे, पण मी येणार आहे आणि मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं. म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. जसं मी संपर्कात आले, मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा, इथे वातावरण वेगळं झालं आहे, पहिले आमच्या संपर्कात या, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा. म्हणून आम्ही रात्री पोहोचल्या नार्वेकर सरांच्या घरी पोहोचलो. रात्रभर आम्ही तिथेच होतो. सकाळी आम्ही त्यांच्यासोबतच आलो. स्विच ऑफ नव्हता. ऐका माझं, तुम्ही जेव्हा कॉल केला असेल कदाचित तेव्हा स्विच ऑफ असेल. आमचे जे आहे उपशाखा विभाग प्रमुख उतेकर साहेब आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं होतं. सांगळे साहेबांशी पण बोलणं झालं होतं, डॉक्टर साहेबांचं, माझं नाही. त्याच्यानंतर आम्ही दोघे पूजेला बसलो होतो. तेवढ्याच काळापुरतं आम्ही नॉट रिचेबल होतो. पण तोपर्यंत बऱ्यापैकी बातमी सगळीकडे पसरली होती आणि आमच्यासाठी हा निर्णय घेतला गेला. चर्चा आहे बघा, विरोधक
तर असंच बोलणार ना मॅडम. विरोधकाला तेच आहे ना की आम्ही जिंकलो आहोत, विरोधकाला कुठेतरी त्रास होणारच ना. आणि बघा, जर आम्ही संपर्कात असून पण जे खालचेच लोक हे पसरवतात ना मॅडम, हा तर कॉमन सेन्स आहे. या सगळ्यामागे नार्वेकर यांनी सूत्र हलवल्याचं सांगण्यात येते. माध्यमांशी बोलताना सरिता यांनी गैरसमजामुळे संपर्कात नसल्याचा खुलासा केलाय. तर खासदार संजय राऊत यांनीही डॉक्टर म्हस्के यांच्याबाबत खुलासा केलाय. डॉक्टर म्हस्के यांना कुणीही पळवून नेलं नव्हतं किंवा किडनॅपही केलं नव्हतं असं राऊत म्हणाले. काल रात्रीच माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की त्या ज्या डॉक्टर म्हस्के आहेत त्या आज उद्याकडे आमच्या गटामध्ये रजिस्ट्रेशन करतील. आज सकाळीच त्या आमचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी होत्या. त्यांना कोणीही पळवून नेलेलं नाही, त्यांना कोणी किडनॅप केलेलं नाही. काही व्यक्तिगत कारणामुळे त्या काल पोहोचू शकतात. डॉक्टर सरिता म्हस्के लवकरच उद्धव सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटामध्ये नाव नोंदणी करतील असं सांगण्यात येत आहे. दरम्यान काही काळासाठी सरिता म्हस्के नॉट रिचेबल झाल्यानं शिवसेना ठाकरे पक्षाचे नगरसेवक फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण सरिता म्हस्के यांच्या परतण्यानं ठाकरेंची 65 नगरसेवकांची संख्या कायम राहिली आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.